हॅलो, कसे आहात सगळे? तर मी काल पिझ्झा बनवला. त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलं आहे. मशरूम घेतलेत, ब्रोकोली घेतली आहे, रेड अँड येलो कॅप्सिकम घेतलेत, कांदा उभा कट करून घेतला आहे. तुम्ही कॉर्न पण घेऊ शकता. आणि त्यानंतर नाही परतून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि परतून घ्यायचं. का तर लहान मुलं आपली खात नाही आणि त्यांना जर या सगळ्या भाज्या खायला घालायच्यात तर काही ना काही आपल्याला करावंच लागतं. तर त्यानंतर मी तेल टाकलं. तेलानंतर मी थोडीशी ब्लॅक पेपर टाकते आणि मीठ टाकते आणि चांगलं असं परतून घेते, म्हणजे त्यांना पण भाज्यांना पण एक टेस्ट येईल. बघा मीठ पण टाकून घेतलं आहे आणि परतून घ्यायचं. जास्त वेळ नाही, एक मिनटंच परतलेलं मी. असं काय एकदम नरम होऊन नाही द्यायचं, क्रंच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. मग नंतर ज्या प्लेटमध्ये मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला, कुकरमध्ये तुम्ही काय करायचं, एक जाळी ठेवायची, न मीठ टाकता. तुम्ही असंच टाकू शकता, नाहीतर ते मीठ नंतर वेस्टच होतं, काळं पडून जातं. तर कुकरचं शिट्टी आणि त्याचा जो रबर असतो तो काढून मी कुकर स्लो आचेवर ठेवलेला गॅसवरती. आणि इथे पिझ्झा बेस घेतला आहे. आणि ही चटणी जी काल मी ब्लॉग बनवलेला त्याच्यात मी दाखवली आहे, तर ती चटणी मेयोनीज घेतले. ते दोन्ही मिक्स करून मस्त असा पिझ्झा टॉपिंग किंवा पिझ्झा सॉस बनला जातो. आणि ती चटणी मी कालच्या ह्याच्यात दाखवली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी या सगळ्या भाज्या आहेत ह्या ह्याच्यावर स्प्रेड करून घेते. आणि इथे मी मोझरेला चीज पहिलं वापरायची, पण तो असं रबरी टेस्ट यायचं ना, ते च्युइंगमसारखं लागायचं. म्हणून मी इथं क्यूबवाला चीज आणि स्लाईसवाले चीज असे 2 चीज मी ॲड केले आहेत आणि खूप छान टेस्ट येते, खूप म्हणजे खूप सुंदर. तर मी भाज्या पसरून घेतल्या आहेत. तिथे मी दाखवले बघा, क्यूब आणि स्लाईसवाला चीज त्यानंतर स्प्रेड करून घ्यायचा. मी क्यूबवाला चीजचं मध्ये थोडं टाकलं होतं आणि त्याच्यावरती मी स्लाईस एक पूर्ण किंवा 2 स्लाईस असतील त्या ठेवून घ्यायच्या. चांगलं जास्त चीज टाकायचं. आणि बघा कुकर माझा किती गरम झाला आहे मस्तपैकी. आणि जी आपण ताट ठेवलं आहे ना, ते त्या जाळीवर ठेवून टाकायचं आणि बरोबर ते 15 मिनटं बंद कुकर करून ठेवून टाकायचा. त्यामुळे रबर आणि शिट्टी नसल्यामुळे तो आपोआप गरम होऊन मस्त असा एक ग्रिल करतो तसाच एक टेस्ट येतो. जर मी पहिलं तव्यात बनवायची, पण त्या तव्यामध्ये सगळा खालचा बेस आहे कडक व्हायचा, मग खायला चांगला नाही लागायचा. ह्यात तुम्ही करताना तर बेस एकदम नरम राहील आणि चीजही मेल्ट झालं जाईल. तर मी तर दुसराही पिझ्झा करून घेते. बघा दुसराही माझा रेडी झाला होता. तर आपण पहिला बघूया की कितपर्यंत चीज मेल्ट वगैरे झालं आहे. तर इथे बघा छान असं चीज मेल्ट झालं होतं. हे तुम्हाला 5 ते 7 मिनटामध्ये चीज मेल्ट झालेलं दिसेल, पण खालचा बेस आपला कच्चा असल्यामुळे तो जरा शिजवण्यासाठी. मग बघा नंतर मी परत खोलल्यावर चीज बघा किती सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड झालं आहे. त्यानंतर एकदा अलगद काढायचा, कारण की ह्या कुकरचा चटका खूप बेकार लागतो, मला लागलेला आहे म्हणून मी सांगते. एकदम नीट काढून घ्यायचा पिझ्झा आणि तुम्ही चिली फ्लेक्स आणि ओरेगॉनोबरोबर ते सर्व करू शकता. तुमच्या मुलांना खूप आवडेल. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली कशी नाही. आणि खूप 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 आवडेल तुम्हाला. बाहेरून तुम्ही कधी आणणारच नाही जर ही रेसिपी केली असेल तर. आणि हा पिझ्झा तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किती सुंदर झालं बघा. मी जसे 3 बनवून घेतले होते आणि मग मुलांसाठी आणि आमच्या दोघांसाठी खूप छान झालं आहे. मस्त ओरेगॉनो असे टाकून खाते. तुम्ही या खायला. आणि चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका, सबस्क्राईबही करा. बाय बाय, भेटूया उद्या.